ज्या माणसाने गेली 27 वर्ष एका नेत्याच्या गाडीचं स्टीअरिंग सांभाळलं, त्यांच्या सावलीसारखा जो माणूस सोबत राहिला, त्या शामराव मनवे यांच्यावर आज दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 71 वर्षांचे शामराव अक्षरशः लहान मुलासारखे रडत आहेत. त्यांच्या मनात एकच सल पोचते, ती म्हणजे जर दादांनी त्या रात्री माझं ऐकलं असतं तर आज ते जिवंत असते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की 28 जानेवारी 2026च्या त्या काळवेळेला नेमकं काय घडलं होतं आणि एका ड्रायव्हरच्या नजरेतून पाहिलेला आपला दैवत असा अचानक निघून जाणं किती वेदनादायी असतं. नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात. या हृदयद्रावक प्रकरणाच्या मुळाशी जाण्याआधी मंगळवारी रात्री मुंबईत सर्व महत्त्वाच्या बैठका संपल्या होत्या. 71 वर्षांचे शामराव मानवे नेहमीप्रमाणे अजितदादांच्या सोबत होते. त्यांनी दादांना सुचवलं होतं की साहेब, आपण आत्ताच गाडीने बारामतीला निघूया. पण दादांनी त्यांना सांगितलं की शामराव, तू गाडी घेऊन पुण्याला जा, मी उद्या सकाळी विमानाने सभा संपवून तिथे येतो. हीच ती वेळ होती जिथे नियतीने आपला डाव साधला. जर दादा त्या रात्री त्यांच्यासोबत गाडीने आले असते तर कदाचित आज हा अनर्थ घडला नसता. शामराव सांगतात की दादा माझे दैवत होते. 1999 पासून ते दादांसोबत आहेत. 2013 मध्ये ते सरकारी नोकरीतून निवृत्त झाले, पण दादांच्या आग्रहाखातर आणि प्रेमापोटी त्यांनी सारथ्य सुरूच ठेवलं होतं. दादांचा स्वभाव कडक होता हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे, पण शामरावांच्या आठवणीतले दादा वेगळेच होते. ते सांगतात की साहेब, माझ्या घरी गणपतीला यायचे, माझ्या घरी जेवायचे. त्यांच्याजवळ जे काही खाण्यासाठी असेल ते सर्वांना वाटून देत असत. अगदी एक लाडू असला तरी ते त्याचे 4 भाग करायचे. अशा माणसाच्या जाण्याने शामरावांना वाटते की त्यांचं आयुष्यच आता थांबलं आहे. बुधवारी सकाळी 7:30 वाजता दादा मुंबईच्या देवगिरी बंगल्यावरून विमानतळाकडे निघाले. सकाळी 8 वाजता त्यांच्या विमानाने बारामतीकडे झेप घेतली, पण बारामतीमध्ये सुरक्षितपणे उतरण्यापूर्वीच काळाने घाला घातला आणि विमान शेतामध्ये कोसळलं. विमान कोसळल्यानंतर क्षणार्धात विमानाने पेट घेतला आणि यामध्ये अजित पवारांसह 5ही प्रवाशांचा मृत्यू झाला. ही बातमी जेव्हा शामरावांना समजली तेव्हा त्यांना विश्वासच बसला नाही. ते त्यावेळी मुंबईत देवगिरी बंगल्यावर होते. आपल्याला त्यावेळी सुन्न झाल्यासारखं झालं, काहीच कळत नव्हतं, असं ते रडत रडत सांगतात. बारामतीचीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राची या निधनाने हानी झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बारामतीत जाऊन पवार कुटुंबांचं सांत्वन केलं आहे. आज बारामतीमधील विद्या प्रतिष्ठानाच्या मैदानात दादांवर अंत्यसंस्कार होणार आहेत. संपूर्ण बारामती आणि महाराष्ट्र आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी तिथे जमा झाले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, नितीन गडकरी आणि इतर अनेक बडे नेते या अंत्यविधीसाठी बारामतीला पोहोचत आहेत. ज्या मातीतून दादांनी आपली कारकीर्द सुरू केली त्याच मातीत आज ते विलीन होणार आहेत. पण शामराव मानवे यांच्या मनातील ती सल कधीच कमी होणार नाही की जर त्या रात्री दादा कारने निघाले असते तर आज चित्र वेगळं असतं. मित्रांनो, या घटनेवरून एक विचार मनात येतो की कधी कधी आपल्या जवळच्या माणसांचा अनुभव आणि त्यांचा सल्ला न ऐकणं किती महाग पडू शकतं. नियती कधी आणि कुठे डाव साधेल हे कोणालाच सांगता येत नाही. एका रात्रीच्या एका निर्णयाने महाराष्ट्राचा इतिहास बदलला आहे. तुम्हाला काय वाटतं? अशा वेळी आपण आपल्या जवळच्या लोकांच्या सल्ल्याला किती महत्त्व दिलं पाहिजे आणि अजित पवारांच्या अशा अचानक जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात जी पोकळी निर्माण झाली आहे ती कधी भरून निघेल का? तुमचं मत खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.